नमस्कार, आजच्या न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी। दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी उमरी मोंढा मैदान येथे 16 नांदेड लोकसभा निवडणूक 2024 काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न। यावेळी उमरी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी व मारुतराव कोळेगुरुजी काँग्रेस पक्षातून बीजेपी मध्ये जाण्याचे कारण या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करीत आहेत। वसंतराव बळवंतराव चव्हाण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। आपण पाहतात आजच्या न्यूज 24 HD। मुख्य संपादक फराद बेग। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच्या न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। या सभेसाठी आलेले उमरी आणि शहरातून आणि बाहेरगावून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अनेकांनी या ठिकाणी आपली मनोगत त्या लोकसभेच्या निमित्ताने व्यक्त केलं आणि प्रत्येकाचा मुद्दा तोच त्या 10 वर्षामध्ये बीजेपी सरकारने आम्हाला काय दिलं, हा पहिला प्रश्न। जे काय आम्हाला आश्वासनं दिली निवडणुकीच्या माध्यमातून त्याच्यापैकी किती पूर्ण केली, किती खोटे ठरले, हा मुद्दा आपल्याकडे आहे। शेवटी निवडणूक म्हणल्यावर दरवर्षी 5 वर्षाचा हिशोब या ठिकाणी आम्ही विचार करतो। मागच्या काळामध्ये आम्हाला काय दिलं, काय दिलं नाही, ही खोटी आश्वासनं काय ठरली, हा पहिला मुद्दा निवडणुकीच्या माध्यमातून आपण केला पाहिजे। मग तर आपल्याला कुणालाही द्यायचे, कुणालाही म्हणजे कसं ज्याला पटलं त्याला आपण देतो, जबरदस्ती नाही। शेवटी ज्या सरकारनं आमचं भलं केलं, भलं झालं असेल तर भलं केलं त्या बाजूने मतदान जातं, भलं नाही झालं तर तिच्या विरुद्ध मतदान जातं। हा लोकशाहीचा नियम आहे। आज या देशामध्ये लोकशाही आहे का नाही हे तुम्ही आम्हाला कळायलाच मार्ग। 10 वर्षापूर्वी या देशामध्ये मोदीचं राज्य आलं, त्यांनी एक आश्वासन दिली आणि काही त्या आश्वासनाचा उल्लेख केला होता। खरं पहिलं आश्वासन होतं पहिल्या निवडणुकीमध्ये हर एक के खाते में 15-15 लाख रुपये जमा करून किती लोकांच्या खात्यामध्ये जमा झाले मला माहिती नाही, तपासून घ्यावं। उलट ते 15 लाख येणार म्हणून आमचे अकाउंट काढायला 500-500 रुपये गेले। हो, 500-500 रुपये गेले, पण एक पैसा दंडी आम्हाला मिळाला। त्या गोष्टीवरून चर्चा झाली। त्या देशाचे गृहमंत्री परवा उमरीला आले होते, त्यांनी सांगितलं की 15 लाख का जुमला एक जुमला है, बोले ना लेना ना देना, असं खोटं आश्वासन अमित शहाने जाहीर सभेमध्ये केलं। या देशामधला सर्वसामान्य शेतकरी असेल, व्यापारी असेल, शेतमजूर असेल, नोकरदार वर्ग असेल, आज पळून येत महागाईमुळे। आणि त्यांनी उल्लेख केला आपल्या शेतीमालाच्या संदर्भात, हा खरी गोष्ट आहे। 10 वर्षाखाली जे सोयाबीन होतं किंमत आज 30 किंमत होती। आणि हे मागे काय आश्वासन दिलं, शेती माल दुगना करून दुगना किंमत नाही। आता शेती माल दुगना करायला जर आपण 5 क्विंटल जरी खाल्लं
त्याचा वाढवा दिवा 7 क्विंटल 8 क्विंटल जरी काढायचं झालं, मेहनत कुणाला करावं लागतं? सरकारला की शेतकऱ्याला? शेतकऱ्याला. त्याच्या मेहनतीवर आहे, त्याच्या खर्चावर अवलंबून. आता फुकट ना शेती माल हम दुखना करेंगे, आणि दुखना तो काय करतो? इथं बसलेला शेतकरी दुखना करणार, तास करणारा हा शेतकरी. जाहीर केलं या देशातल्या 2 कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ दरवर्षी. किती लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे? कोणीतरी सांगावं त्या योजनेचा लाभ या ठिकाणी मला मिळाला. अजिबात नाही. उलट महागाई वाढली. आज सर्वसामान्य माणूस गॅस वापरतो. 400चं सिलेंडर 1000 रुपयाला गेला, 1100ला गेला. म्हणजे महागाई कमी झाली का वाढली? आज मार्केटमध्ये गेलं, सर्व वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. सगळ्या वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. पण मित्रांनो, त्या निवडणुकीकडे जात असताना ही देशाची सर्वोच्च लोकसभा आहे. त्या सर्वोच्च लोकसभेतून जो काही कायदा पारित होतो, त्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी फळ मिळाला पाहिजे. जे कायदे होतात ते इथं बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या माणसासाठी होते, आणि इथं तर काहीच नाही. आज सर्वसामान्य माणूस गरीब भुकेला आहे. आमचं भलं काही झालं नाही. अनेक योजना या ठिकाणी रखडल्या. त्यांनी त्या 10 वर्षामध्ये कुठल्याही विकासाचे प्रश्न सोडवले त्यांनी जाहीर करावं की आम्ही एक तरी मुद्दा हा विकासाचा नांदेड जिल्ह्यासाठी आणला, नांदेड जिल्ह्याचे प्रश्न सोडवले. अजिबात नाही. उलट या देशामध्ये जातीयवाद तेढ निर्माणाचं काम त्या बीजेपी सरकारने केलं. आज बघा, या देशामध्ये दिल्लीत मधल्या राज्य केजरीवालांचं अशा ह्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. कशासाठी? त्याने काय खून केला, काय केला? काहीतरी कारण लावायचं. त्या दिल्लीमध्ये त्यांनी शैक्षणिक व्यवस्था चांगली केली, पाण्याची व्यवस्था चांगली केली, दवाखान्याची व्यवस्था चांगली केली. ते एवढं असताना काहीतरी ना छोटं मोठं कारण लावून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. आणि तिसरी भाषा काय? 400 पार. 400 पार कैसे लिए होना? अरे पंतप्रधान बनने के लिए तो 280 बहुत हो गया. 280 बहुत हो गए. जवान साहब 400 पार करना है, उसमें बीच में डाला है. 400 पार म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या भारताला थर्ड मेजॉरिटी संविधान बदलायला लागतं. म्हणून ह्या लोकांनी ह्या भारताला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तो बदलण्याचा घाट त्या बीजेपी सरकारनं टाकलेला आहे. उद्या या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. या देशातली लोकसत्ता लोकशाही धोक्यात येईल. म्हणून हा 405 करणारा 400 पार करणारा या लोकांनी दिला. उद्या आम्हाला या देशामध्ये स्वायत्त नाही. उद्या जर या देशामध्ये ते संविधान बदललं तर या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतो इतर राष्ट्रामध्ये ज्या देशामध्ये हुकुमशाही आहे तिथं तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, म्हणण्याचा अधिकार नाही. जर सरकारच्या विरोधात कोणी आवाज उठवलं तर त्याला गोळा घालून मारल्या जातील, जेलमध्ये टाकलं जाईल. असा हा हुकुमशाही राष्ट्रांचा इतिहास. म्हणून पहिलं पण सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे, जर या देशाचं संविधान राखायचं असेल तर आपण काँग्रेसला मतदान करणं हे महत्वाचं आहे. काँग्रेसला
आज काँग्रेसचे नेते संविधान बचावण्यासाठी लढतात आणि ही बीजेपीची मंडळी संविधान बदलण्यासाठी लढते. त्या दोन्ही मधला एवढा फरक आहे. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आम्हाला देशामध्ये लोकशाही पाहिजे, हुकुमशाही नाही चालणार. म्हणून आम्हाला संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करायचे. असे अनेक प्रश्न. त्या महाराष्ट्राचं राजकारण काय झालं? शिवसेनेचं सरकार पाडलं, बाळासाहेब ठाकरेंचं सरकार पाडलं आणि आज देशामध्ये एक प्रकारचं महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवण्याचं काम त्या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होतो. दहशतवाद निर्माण होतो. त्यांच्याकडे माणसं नाहीत, सगळी आयात करावी लागावी. या महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत? एक नाही 3 वर्ष त्या उमरीमध्ये आले, त्या बीजेपीला सेवा दिली. हा इतिहास इथं आहे. पण असं काय घडलं? आधी जरा कमळाच्या फुलात जाऊन बसले. लोकसभेमध्ये त्यांची श्वेतपत्रिका काढली 70,000 कोटीची इरिगेशन. चौकशी होणार, उद्या जेलमध्ये जाणार. आपलं चंबू गुंडाळलं अजितदादाने आणि अमित शहाच्या पाया जाऊन पडलं. झाले तिथे कारखाना तयार केला त्या बीजेपीवाल्यांना. जेवढे घोटाळेबाज आहेत तुम्ही मध्ये या, शुद्ध व्हा. तुम्ही या, शुद्ध व्हा. हे पाणी बंद टाकलं ते शुद्ध झाले. अरे बाबा, हजारो लोक तिकडं बघते. त्या पाण्यानं काय होणार आहे? पण तुमच्या अंगाला लागलेला धाक थोडा निघणार. लोक उद्या हे भ्रष्टाचारी होते हे म्हणणारच आहेत. अशा ह्या भ्रष्ट माणसांना आज पक्षामध्ये घेऊन शुद्धीकरणाचं काम हा बीजेपी वाले करते. तुम्ही बघा, बोलू बोलू एकमेकाला मध्ये घ्यायचं, तिथं तिकीट द्यायचं. यांच्याकडे माणसं नाही. आज बीजेपीमध्ये जेवढे लोक आहेत 50% आयात केलेले लोक आहेत. 50% आयात केलेले. हा इतिहास आहे या महाराष्ट्राचा. म्हणून मित्रांनो म्हणतो, ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई सर्वसामान्य काँग्रेस पक्षाच्या माणसाच्या विरुद्ध, त्या हुकुमशाहीच्या विरुद्ध सर्वसामान्य माणसाची आहे. त्या ठिकाणी मला सांगायचं आहे. पुष्कळ मुद्दे आहेत. अनेकांनी इथं भाषणं केली, अनेकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली माझ्याविषयी. माजी नगराध्यक्ष संजयजी कुलकर्णी, माझंही त्यांना जाहीर आव्हान आहे. तुम्ही कुठं किती पक्ष बदलले, कोणासंग काम केले, पहिले लोकांना सांगा. तुमची नीती काय? अरे 10 वर्ष मी तुम्हाला सांभाळलं. हा इतिहास भूमीच्या लोकांना माहिती आहे. तुम्ही कायला बोलता दुसऱ्याला? तुम्ही तुमचं आत्मचिंतन पहिलं करा. मी कुणा कुणाला धोके दिले हे तुम्ही बघा. हे धोकेबाज माणसं आहेत. एका ठिकाणी टिकणारे नाहीत. विकासाच्या दृष्टीने नाव नाही, फक्त स्वार्थ साधलेला आहे. शेवटी तुम्ही आम्ही एकत्र बसलो, काही कामं विकासाचे एका विचाराने केले. हा तरी इतिहास तुम्हाला माहिती. जो काही विकास मी या 10 वर्षामध्ये आमदार म्हणून केला, आज तुमच्या सानिध्यात तुमच्या विचाराने केला. आता तुम्हाला जास्त हवा असेल तर मी काय करू? ती हौस मी पुरू शकत नाही तुमची. तुम्ही हौसेचे आहात. जिकडे जास्त हौस तिकडे झुकणार आहे. हा स्वभाव आम्ही बघितला. पहिला दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा तुमचं पहिलं आत्मचिंतन करा, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. संजय भाऊ,
ही उमरीची जनता खुली नाही. त्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं, या उमरी शहरातला दुसरा एक नेता मारुतराव कवळे, किती पक्ष बदलले पहिले लोकांना तुम्ही सांगा. माझ्यावर कायला टीका करता? किती घरं बदलून आले त्या लोकांना माहित आहे. मी बिनाण्यापैकी नाही, मी दम थोपटून गोबा टाकलेला. हिंमत असेल तर लोकसभेला निवडणूक लढवायची असते. तुम्ही हिंमत असेल उद्या विधानसभेला या. ही आज चॅलेंज देतो. घरात बसून राजकारण होत नाही. अहो तुम्ही व्यापारी माणसं, तुम्ही काय हिंमत करता? पैशाला पैसा जोडणारी माणसं तुम्ही. आम्हाला कायला बोला? आम्ही जोडलेला पैसा लोकांसाठी हितासाठी लावतो. तुम्ही तर लोकांतून कमवून घ्यायचे. सांगता नायगावचा विकास काय केला? अरे बाबा, मलाही माहित आहे या कारखान्यामध्ये काय चालतं, कोणाला किती त्या ठिकाणी चिप लावलेली आहे, उसाची किती शेतकऱ्यांची नरडे कापाला, उसाचे किती लोकांचे पैसे द्यायला, काय भाव द्यायला, हा प्रश्न मलाही बोलता येतो. दुसऱ्याकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा आपल्याकडे हे 3 बोटं येतात. दुसऱ्याला जर बोट दाखवायचं असेल पुढे तर 3 बोटे आपले तपासून घ्या, नंतर दुसऱ्याला बोट दाखवा. माझं जाहीर आवाज बोलता तर सगळ्याच येतो. अहो ह्या मुद्दा कोणता? वैयक्तिक पातळीवर खायला जायचं. सगळ्यांच्या जगुणाला खरकटे. तुम्ही काय सांगा? पहिलं दुसऱ्याला बोलण्यापेक्षा मी आज या उमरी तालुक्यामध्ये तुमच्या घरासमोर बोलतो. मला कुणाची भीती नाही. मी कशाला देऊ? आणि वेळ प्रसंगी जसं तसं उत्तरही दिलं मी तुम्हाला. तुम्ही मागच्या निवडणुकीत पळून गेला, वंचित कडून उभा राहिला. पळ का काढला मलाही माहिती नाही. डिलिंग कुठं झाले, किती पैसे घेतले मलाही माहिती. शेवटी व्यापारी म्हणजे व्यापारी कुठल्या तत्वावर देतो? आपली डिलिंग चांगलं होईल ती तुला. दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण समाजकारण करा, लोकांना चांगला भाव द्या, लोकांची चांगली सेवा करा. लोक आपोआप तुम्हाला डोक्यावर घेतील. वाईट म्हणण्याचं काही कारण नाही ना. शेवटी तुम्हाला जसं बोलताय ते मलाही थोडं आहे बोलायला असेल. पण निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना वैयक्तिक बाजूवर थोडी जाऊ. तो आमदार राजेश पवार काहीतरी बोललाय, म्हणले बैल बाजार बदला. बैल आता ह्या उमरी शहरामध्ये बाजार भरतो की नाही? त्या सगळे बैलच झाले उमरीचे. आता तो कर्तृत्वान आहे. नायगाव हे गाव माझं भाग्य समजतो. 100 वर्षापासूनचा इतिहास आहे बाजार भरतो नायगावला. आणि तुम्ही बाजार करायला नायगावला येता. जशी उमरीची बाजारपेठ कापसाची बाजारपेठ होती, त्या जिल्ह्यातला सगळा कापूस या बाजारपेठेला येत होता. त्या गावचा मी रहिवासी, तुम्ही बाजारपेठेचे रहिवासी आहात. आता त्याच्या गावाला तर बाजारपेठ बी नाही, काय बी नाही. त्याला बोलत उमरीला तरी बाजारला यावं लागतं किंवा नायगावला तरी यावं लागतं. राजेश पवार आज बाजार आहे म्हणून तुझं घर माझ्या नायगावात बांधलं बापानं. बाजारचं खेळ मानलं ना हो. खायला कुणाला खायला शिरवायचं? हा लोकांना किती दिला, काय दिला, सर्वसामान्य लोकांची सेवा काय केली? आता ते मला काय की खासदारकीला उभा टाकले, यांची लायकी काय? आज तुझी लायकी काय? लोक तपासतील ना. मी या देशाचा नागरिक आहे. सर्वसामान्य नागरिक असेल, प्रत्येकाला उभा टाकण्याचा अधिकार आहे.
लोकशाहीने दिलेला या ठिकाणी लायकीचा काय प्रश्न होतो? आज तुमचीच लायकी नाही पातळी आज या ठिकाणी कोणी वैयक्तिक बाबीवर जाऊ नये माझं मत. तुम्ही विकासाचे प्रश्न काय केलात रस्त्यावर सांगा. आम्ही 10 वर्ष काम केलं नाही असं म्हणावं तुला हरकत नाही. उद्या ही जनता लोकांच्या हातात आहे. निवडणूक देणारी कौल ही जनता आहे.